तिला आधी हे जे तूप आहे ते कोकोनट त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट किती लागणार आहे बघा. हे अख्खं घालू शकतो. वड्या भरपूर झाल्या पाहिजेत ना. कोकोनट बर्फी अशा खूप झाल्या पाहिजेत. तो आता गोड खवय्या आहेच असतं म्हणल्यावर मग आपण छानच प्रमाणात करूया. आता फक्त हे परतून घ्यायचं. ओके ते झालंय ब्राऊन. आता ह्यामध्ये साखर घालायची. ओके बघ बस बस. साखर खरं तर तब्येतीसाठी फार खाल्लेली वाईट, पण आपण तरुण आहोत त्यामुळे आपण थोडी जास्त खाऊ शकतो. बर आता आपण साखर बऱ्यापैकी त्यात मिसळली तर कंडेन्स्ड मिल्क त्यात घालायचं. किती लागणार आहे? अख्खं घातलं तरी घालायचं. नारळाचं दूध ओके मध्ये घालूया. हे पण अख्खं त्यात घातलं तरी छान दिसतंय. हो छान दिसतंय म्हणजे दिसणारच आहे. ते माझ्या आईकडून शिकलो मी. आता हे आळून यायला सुरुवात झाली आहे. पुढे काय लागणार आहे? आता आपल्याला ह्यामध्ये जे उरले ते घालायचं. केशर. ओके आणि केशर अगदी थोडं आणि वेलची पावडर. ओके थोडी. मला जास्त नाही आवडत. थोडी स्वादानुसार. बरं म्हणजे तू जी रेसिपी करतो ती त्याच्या आवडीनुसार व्हायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. मला जास्त नाही आवडत, थोडी घाल. हो कारण माझ्या आईची सवय आहे की वेलची आणि मलाही वेलची मनुके आणि काय ते 4 ओळी एवढं फेमस आहे की मला असं वाटतं कधी कधी आई ते भाजीतही घालायची. आता आपली पुढची कृती काय आहे? आता आपल्याला हे तयार झालंय मिश्रण सगळं. हे आपल्याला एखाद्या भांड्यात काढून घ्यावं लागेल. भांड्यामध्ये किंवा डिश वरती का? हो बरं ठीक आहे. भांडं म्हणजे आता मला मुळात जेवण बनवता येत नाही त्यामुळे त्या. बरं मी तुला एक गंमत सांगतो. आता आपण मित्र म्हणून सगळं हे एकत्र करतोय तर नॉर्मली अशा वड्या काढून घेताना त्याला ग्रिसिंग करायची पण एक गरज असते. कारण त्या वड्या खाली झालं की म्हणजे याला येतं सगळं यार. उगीच आपल्याला हा वेड्यात काढतोय की मला येत नाही. आता आपण मिश्रण काढून घेऊयात. हो घ्या काढून. वा वा काय भारी दिसतंय दिसायला ते. समीर आणि अभिषेक या 2 मित्रांनी म्हणजे म्युझिक कंपोजर आणि गायक आणि लेखक या दोघांनी मिळून केलेली ही अप्रतिम अशी गोड रेसिपी आहे. पटकन ती खावीशी वाटतेय. पण त्याआधी तुम्हालाही खायची असेल तर पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कोकोनट बर्फीसाठी लागणारं साहित्य: डेसिकेटेड कोकोनट, पिठी साखर, कंडेन्स मिल्क, नारळाचं दूध, काजू, पिस्ता आणि बदामाचे काप, तूप, वेलची पूड आणि केशर. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट परतून त्यामध्ये पिठी साखर आणि कंडेन्स मिल्क घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये नारळाचं दूध, केशर आणि वेलची पूड घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटला तूप लावून त्यावर डेसिकेटेड कोकोनटचं एकत्रित मिश्रण थापून घ्यावं. नंतर त्यावर काजू, बदाम आणि पिस्त्यांनी सजावट करून कोकोनट बर्फी सर्व्ह करावी. चण्याची डाळ शिजवलेली आहे. कांदा, कोथिंबीर, मैदा, जिरं, साबूत लाल मिर्च, ओवा, घी, लाल तिखट आणि हळद आणि मीठ. ओके साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा तुला बाऊल लागेल ना. हो आधी आपण काय करूया कारण जे आपण डो करणार आहोत डोला काय म्हणतो आपण मराठी? डोच. हा कणिक भिजवायची आपल्याला. कणकेचा गोळा तयार करूया आधी आणि तो 15 मिनिटं बाजूला ठेवायचा. म्हणून आधी ते करू. आणि त्याच्यात जिरं थोडंसं टाका बस. आणि ओवा थोडासा. ओवा कशासाठी असतो म्हणजे का गॅसेस होऊ नयेत म्हणून. ओके आता हे आपल्याला भिजवून घ्यायचंय. थोडंसं मीठ टाकून. आणि ह्याच्यासाठी तेल लागणार. तेल आहे हा तेल जास्त हवं आपल्याला खुशखुशीत करायला. ओके ह्याच्यात तेल घालायचं. हा डो बनवून घ्यायचा आणि बाजूला ठेवायचं. हा आणि पाणीही घालायचं मॅन्डेटरी. डो तयार झालेला आहे. आता इथे आपण काहीतरी तापत ठेवलेलं. इथे तेल तापत ठेवलेलं आहे. तिथे तेल तापत ठेवलेलं आहे. इथे आपल्याला काय घालायचं? डाळ टाकूया आपण. हे आपल्याला फक्त उकळवायचं. ओके आणि थोडंसं पाणी लागेल कदाचित त्याच्यात. हो. आणि शिजवताना आपण त्यात काही घातलंय का? हळद आणि मीठ बस. नॉर्मल. हो नॉर्मल. हे आपलं थोडंसं टाका. बस हलवून टाकूया थोडंसं. ओके हां व्यवस्थित आहे. फुलवर आहे ना गॅस? हो फुल. ठीक आहे. आणि तडक्यासाठी आपण घेतलेलं आहे. ओके आता तडका करूच पण त्याआधी मला सांग
आता तू आता हल्ली ना गायकांसाठी इव्हेंट हा एक मोठा हो आहे. इकडे इव्हेंट आहे तिकडे इव्हेंट आहे -1 +1 खूप त्यांचे तुमचे रोजचे चाललेले असतात. अशा या इव्हेंटमध्ये तुझी कधी फजिती झाली आहे का की म्हणजे अरे काय वाजतच नाही नाही असं झालेलं नाही लकीली. एकदा मी माझी अशी फजिती झालेली की तेव्हा ना कॉन्टॅक्ट लेन्सेस मला चष्मा होता तर कॉन्टॅक्ट लेन्सेस लावायचे मी आणि खूप जोरात वारा होता तिकडे. तर समोर लिरिक्स होते आणि गाता गाता खूप जोरात वारा आल्यानंतर कॉन्टॅक्ट लेन्स उडाली एक बाजूची आणि मला दिसेच ना. तेव्हा फजिती झाली, अरे दिसेच ना आता काय गाणार. मग काय स्वतःचे लिरिक्स हो शब्द गाऊन ठोकमपट्टी केली मी आणि वाचल्या. आणि त्या दिवशी ठरवलं नाही आपण सर्जरी करून घ्यायची आणि लेसिक करून घेतली मी. त्याच्याकडे परत येतोच हो आपण आता जिरं टाकूया त्याच्यात आणि लगेच आपण मिरची टाक. आता लाल मिरची आता हे डायरेक्ट आपण तडका लावूया. अटॅक छान. मला तिखट खूप आवडतं आणि तुला आवडतं हो. वाव. आता डाळ आपली झालेली आहे ते होत राहील आणि दाल पकवानसाठी आपल्याला आता लाटूया आपण. बरं मी तुला जागा मोकळी करून देतो. ओके बघ तुला किती स्वच्छ करून दिली जागा. क्या बात आहे. आणि ह्याचं काय करायचं आपल्याला लाटूया आता आपण आणि काय करायचं आणि ते डीप फ्राय करायचं. खूप महत्वाचा पॉइंट असा आहे की एकदा लाटून झाली की त्याला ना फोर्क आता ही पुरीची साईज करू शकतो आपण किंवा जर थोडं स्नॅकी करायचं असेल आपल्याला छोट्या बिस्किटची साईज आहे ना गोल तशी. ओके आता हे झालेलं आहे. फोर्क लागेल मला. फोर्कने आपण त्याला असे हे करूया भोकं. थोडी दाबली पाहिजे म्हणजे ती फुगायला नको अजिबात. कडक एकदम कडक. हे डाळ झालेली आहे. बंद करू. मोठाच घेते मी आणि मग त्याचे पाडूया आपण. आता आपण ना ह्याला काय करूया आपल्याकडे छोटं काहीतरी आहे गोल छोटी वाटी वगैरे ही वापरू त्यास आपण पाडू शकतो. असं शेवटी डॉक्टर आहे तू बोलची. तर ह्यालाही फोर्क लावूया आपण. सोडू हे अजून व्हायला पाहिजे ना. हो अजून व्हायला हवं. थोडा वेळ लागेल त्याला पण मला मुद्दा लक्षात आला. हे सगळं झाल्यानंतर हे डायरेक्ट आपण त्यात सोडायचंय. करेक्ट. आणि झालं संपला विषय. एक वाटी घ्यायची त्याच्यात डाळ घ्यायची आणि त्याला छान असं पकवान त्याच्या आजूबाजू जस्ट पुट इट. फर्स्ट क्लास. झालं. कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि कांदा. भुरभुरवायची. लिहून घ्या साहित्य आणि कृती. दाल पकवानसाठी लागणारे साहित्य: मीठ घालून उकडलेली चण्याची डाळ, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मैदा, जिरं, ओवा, तूप, लाल तिखट, हळद, मीठ आणि लाल सुक्या मिरच्या. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा, जिरं, ओवा, मीठ, तेल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. एका भांड्यात उकडलेली चण्याची डाळ आणि पाणी घालून एकजीव करून घ्यावं. एका फोडणी पात्रामध्ये तूप गरम करून त्यामध्ये जिरं, लाल सुक्या मिरच्या आणि लाल तिखट घालून तयार फोडणी चणा डाळीच्या मिश्रणात घालावी. नंतर तयार पिठाची गोल पुरी लाटून त्याला छिद्र पाडून गरम तेलात पुरी तळून घ्यावी आणि दाल पकवान ही डिश सर्व्ह करावी. आपला पहिला पदार्थ काय मला सांग. आंब्याची बर्फी करूया. चला जाऊ आता पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय मला सांग. कोबीच्या वड्या.